अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। विरोधी पक्षाचा एक नित्याचा एक डायलॉग झालाय। त्यांना ईडी आणि सीबीआयची नोटीस आली की म्हणायचं दबाव तंत्र आहे, विरोधकांना संपवायचा प्रयत्न आहे म्हणायचं। आतापर्यंत जेवढ्यांना अटक झाली 2-2 वर्ष तुरुंगात राहिले लोक का दिला नाही न्यायालयीन जामीन? जे चुकीचं चाललंय तर न्यायालयाने हस्तक्षेप केला असता। न्यायालय हस्तक्षेप करत नाही याचा अर्थ असा तुम्ही चुका कराल आणि राजकारणात आलं म्हणून तुम्हाला माफ करायचं। वाटेल तसं तुम्ही शेण खाल, लोकांना लुटण्याचं काम कराल। ईडीने का गप्प राहायचं? आदरणीय मोदींचं राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला घाबरण्याचं कारण नाही, आणि ज्याने लोकांना लुटण्याचा प्रयत्न केलाय त्याला मात्र ईडी असेल किंवा सीबीआय असेल वेगवेगळ्या चौकशी यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करणारच। विरोधी पक्षाचा एक नेहमीचा नित्याचा एक डायलॉग झालाय। त्यांना ईडीची नोटीस आली, सीबीआयची नोटीस आली की म्हणायचं की हे दबावतंत्र आहे, विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न आहे। आतापर्यंत जेवढ्यांना अटक झाली 2-2 वर्ष तुरुंगात राहिले लोक का दिला नाही न्यायालयाने जामीन? जर चुकीचं चाललंय तर न्यायालयाने हस्तक्षेप केला असता ना। जर न्यायालय हस्तक्षेप करत नाही याचा अर्थ असा तुम्ही चुका कराल आणि राजकारणात आलाय म्हणून तुम्हाला माफ करायचं। म्हणजे वाटेल ते तुम्ही शेण खाल, लोकांना लुटण्याचं काम कराल, मग ईडीने काय गप्प राहायचं? हे आदरणीय मोदीजींचं राज्य आहे। हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला घाबरण्याचं कारण नाही, आणि ज्यानं लोकांना लुटण्याचा प्रयत्न केलाय त्याला मात्र ईडी असेल, सीबीआय असेल, वेगवेगळ्या चौकशी यंत्रणा असतील त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणारच। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।